की एक तर बाहेरचे येतात नेहमीप्रमाणे, म्हणजे निष्ठावंतांना सतरंजा उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. आता दिल्ली शेतकरी आंदोलनामध्ये माओवाद्यांचा सहभाग आहे अशी माहिती महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाला मिळाली आहे. असे यांना अचानक अशी कशी लाखो लोक जे माओवादी आहेत का? जर मग ते माओवादी आहेत असं आपण म्हणताय, मग त्यांची मागणी काय आहे? त्यांची शेतकऱ्यांची मागणी त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा आणि जे मोदी सरकारने त्यांनी जी वचनं दिलेली आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची किंवा पीक योजनेसंदर्भात हमीभाव द्यावा ना. तुम्ही म्हणताय ना ते माओवादी आहेत. मागच्या आंदोलनामध्ये त्यांना अतिरेकी ठरवलं होतं, त्यांना खलिस्तानवादी ठरवलं होतं आणि आता तुम्ही त्यांना माओवादी ठरवताय. या देशामध्ये डावी चळवळ ही कष्टकऱ्यांची चळवळ आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला डाव्या चळवळीला माओवादी नक्षलवादी ठरवणार असाल तर मला असं वाटतं कधीतरी या विचारांचा स्फोट होईल. अनेक ठिकाणी मोदी गॅरंटी देतो म्हणतात, स्वतः मोदींचीच गॅरंटी नाहीये. अनेक ठिकाणी मोदी गॅरंटी देत आहेत, पण उद्या लोकसभा झाल्या 2024च्या तर स्वतः मोदींची गॅरंटी निवडून येण्याची अजिबात नाही. हे याची तुम्हाला मी आत्ता माझ्या पक्षाच्या वतीने गॅरंटी देतोय आणि ती गॅरंटी नसल्यामुळेच प्रत्येक पक्षातले प्रमुख लोक फोडून कसं तरी 200 जागा मिळवाव्यात ही त्यांची भूमिका आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.